अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूरमध्ये लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी सर्व आंबेडकरी संघटना एकत्र आल्या आहेत। 27 ऑक्टोबर रोजी बिंदू चौकामध्ये होणाऱ्या लोकशाही व संविधान महामोर्चाच्या संवाद आणि प्रचारार्थ भोगावती येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। कोल्हापूर येथे 27 ऑक्टोबर रोजी बिंदू चौकामध्ये लोकशाही व संविधान महामोर्चाच्या संवाद आणि प्रचारार्थ नियोजन करण्यासाठी सर्व आंबेडकरी संघटनांची बैठक भोगावती येथे पार पडली। या बैठकीमध्ये विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी महामोर्चाच्या विषयी मनोगत व्यक्त केले। त्यामध्ये प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला हा देशाच्या लोकशाही संविधानावर आणि बहुमतावर झालेला हल्ला आहे। घटना तसेच सामान्य माणसाचे हक्क अधिकार टिकवायचे असतील तर संविधानाचा सन्मान झाला पाहिजे। लोकशाही मोडीमध्ये काढणाऱ्याच्या विरोधात शेवटच्या नागरिकांनी सुद्धा जातीपातीच्या पलीकडे जाऊन संघर्षाला तयार राहिले पाहिजे। यावेळी बैठकीचे अध्यक्ष पांडुरंग कुरवलीकर, निमंत्रक संयोजक प्राध्यापक शहाजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र संघटक प्रमुख यशवंत कांबळे, वंचित आघाडी प्रमुख संजय साळुंकरे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष BK तळसंबळीकर, पंचायत समिती सदस्य गौतम कांबळे, रिपाई नेते संजय जिरगे, प्राध्यापक विजय काळेबाग सर, मातंग आघाडी नेत्या रुपाल वैदंडे, शशिकांत पनोरीकर, संविधान संवादक राज वैभव, प्रकाश कांबळे, सुरेश कांबळे, प्रवीण कांबळे, MD कांबळे, अशोक कांबळे, गणेश कांबळे, अभिजित कांबळे, महेश देशमुख, शांताराम राजे गोटावडे, विजय कांबळे, रवींद्र कांबळे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।